आज आपला 7वा दिवस आहे. आज आपण आपल्या संपूर्ण पिल्ल्यांचं लासोटा ही वॅक्सिनेशन करणार आहे. 7व्या दिवसाला आपण ही वॅक्सिन करत असतो. ही वॅक्सिन आपण स्टेराईल वॉटरसोबत मिक्स करून घेणार आहे आणि त्यामध्ये थोडंसं बर्फ टाकून ते थंड पाण्यामध्ये आपण आपल्या संपूर्ण पिल्ल्यांना देणार आहे. अशा प्रकारे वॅक्सिन आपण तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर ते वॅक्सिन आपण ड्रॉपरमध्ये टाकून घ्यायची आहे. ड्रॉपरमध्ये टाकून घेतल्यानंतर एक ड्रॉप आपण असं आपल्या संपूर्ण पिल्ल्यांच्या डोळ्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. अशा प्रकारे वॅक्सिन केल्यामुळे ती वॅक्सिन इफेक्टिव्ह असते. ही वॅक्सिन आपण पाण्यामधनं पण करू शकतो, पण आपण आपली पहिली वॅक्सिन ही डोळ्यामधनं करत असतो. अशा प्रकारे एक ड्रॉप आपण आपल्या पिल्ल्यांच्या डोळ्यामध्ये टाकून घेणार आहे आणि त्यानंतर आपण त्यांना असं वेगळं करून घेणार आहे. याचा संपूर्ण व्हिडिओ जर वॅक्सिनचा पाहिजे असेल तर आपल्या पेजला आहे लासोटा वॅक्सिन म्हणून. त्यामध्ये आपण स्टेराईल वॉटरसोबत वॅक्सिन कसं मिक्स करायचं, कसं डायल्यूट करून कसं ड्रॉपरमध्ये टाकायचं यावर संपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही ते आपल्या चॅनलला बघू शकता. अशा प्रकारे आपण लासोटा वॅक्सिन करून घेणार आहे. याचे फायदे म्हणजे की आपल्या पक्ष्यांची इम्युनिटी ही स्ट्रॉंग होतो आणि त्यांना कोणताही व्हायरल डिसीज किंवा रोग हा होत नाही. त्यामुळे आपण ही वॅक्सिन प्रत्येक पिल्लाला करून घेत असतो. अशा प्रकारे वॅक्सिन करून घेतल्यानंतर त्यांना ही वॅक्सिन परत 21व्या दिवशी आपण सुद्धा करत असतो. त्यानंतर ही वॅक्सिन दिल्यामुळे आपल्या संपूर्ण पिल्ल्यांची इम्युनिटी स्ट्रॉंग होतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे त्यांना सहसा कोणताही रोग किंवा आजार होत नाही. त्यामुळे ही वॅक्सिन खूप इफेक्टिव्ह आणि महत्त्वाची आहे. त्यामुळे संपूर्ण पक्ष्यांना आपण ही वॅक्सिन करत असतो आणि सर्वांनी केली पाहिजे. त्यानंतर असं एक ड्रॉप संपूर्ण पिल्ल्यांना देऊन आपण त्यांना सेपरेट करायचं आहे. त्यानंतर त्यांना आपण दुसऱ्या दिवशी मल्टीव्हिटॅमिन द्यायचं आहे. अशा प्रकारे वॅक्सिनच्या दिवशी आपण कोणतंही मेडिसिन त्यांना देत नसतो. फक्त वॅक्सिन करायचं. अगोदरच्या दिवशी पण कोणतं मेडिसिन देत नसतो आणि पुढच्या पण दिवशी कोणतं मेडिसिन देत नसतो. अशा प्रकारे वॅक्सिनच्या दिवशी फक्त वॅक्सिन करायची आहे.